जय शिवराय मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसमावेशक पीक विमा योजना अर्थात 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करून सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर आज 9 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या जीआरच्या माध्यमातून योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे, कशा प्रकारे योजनेची अंमलबजावणी होणार आहे, कप अँड कॅप अर्थात बीड पॅटर्न हा लागू राहणार आहे का, हे सर्व थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण यापूर्वीच अपडेट घेतलं होतं की 29 एप्रिल 2025 रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यामध्ये 1 रुपयात पीक विमा योजना ही बंद करून अर्थात याच्यामध्ये बदल करून सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती। मित्रांनो, याच मंजुरीच्या आधारे आज एक महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करून ही योजना राज्यामध्ये राबवायला मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील शासन निर्णयानुसार खरीप पिकांना, रब्बी पिकांना आणि नगदी पिकांना जो काही एक हप्ता ठरवण्यात आलेला आहे त्या हप्त्याच्या टक्केवारीनुसार आपला हप्ता नोंदवून या ठिकाणी शेतकऱ्याला याच्यामध्ये सहभाग घेता येणार आहे। ज्याच्यामध्ये खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी एकूण हप्त्याच्या 5% हप्ता हा शेतकऱ्यांना भरायचा आणि आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवायचा आहे। अर्थात ते शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये जी नोंदणी करता येत होती याच्याऐवजी आता खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदीसाठी 5% हप्ता या ठिकाणी भरावा लागणार आहे। उर्वरित हप्ता हा केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून भरला जाणार आहे। आणि अशा प्रकारे हप्त्याच्या आधारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना घेऊन ही सुधारित पीक विमा योजना राबवली जाणार आहे। याच्यामध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक एरिया अप्रोच धरून केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरता ही योजना राबवण्यात येणार आहे। पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये वीज कोसळणं, गारपीट होणं, वादळ, चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणं, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग इत्यादी बाबीमुळे उत्पादनात येणारी घट म्हणजे पूर्वीप्रमाणेच पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर पिकाचं नुकसान झालं तर त्याच्यामुळे उत्पादनात येणाऱ्या घटीसाठी हा पीक विमा दिला जाणार आहे। याच्यानंतर या योजनेच्या अंतर्गत शेतकरी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमातून शेतकऱ्यांना आपला सहभाग नोंदवता येणार आहे। अर्थात शेतकऱ्यांना स्वतः देखील याच्यामध्ये पीक विमा भरता येणार आहे। याच्यानंतर सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी कप अँड कॅप मॉडेल अर्थात बीड पॅटर्न नुसारच राबवली जाईल। 2023 ते 2026 या 3 वर्षाकरता राज्यामध्ये कप अँड कॅप मॉडेलनुसार योजना राबवायला मंजुरी देण्यात आलेली होती। अर्थात 80% पेक्षा जर शेतकऱ्यांचं कमी नुकसान झालं तर 20% अंमलबजावणी खर्च हा कंपन्याला देऊन उर्वरित जे काही शिल्लक पैसे असतील ते राज्य शासनाला परत देणं आणि जर 100%च्या वरती नुकसान झालं, 110% पेक्षा जास्त नुकसान झालं तर त्या 110% पर्यंतची नुकसान भरपाई ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आणि वरची रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाते। हा जो काही कप अँड कॅप मॉडेल आहे हा यावर्षी सुद्धा लागू राहणार आहे आणि त्याच्यानंतर पुढील कारवाई केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केली जाणार आहे। अर्थात ते बदल जरी केला तरी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यामध्ये अडचण असलेला हा कप अँड कॅप मॉडेल पुन्हा सुरू राहणार आहे। सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी निविदा प्रक्रिया नव्यानं राबवण्यात येतील आणि या निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर विमा हप्त्याच्या दराच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। अर्थात कोणत्या कोणत्या कंपनीच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये योजना राबवली जाईल, किती हप्ता असेल, विम्याचा हप्ता कशा प्रकारे असेल याचा एक सेपरेटली जीआर येईल। तो जीआर साधारणपणे जून महिन्यामध्ये येऊ शकतो। सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित पिकातील क्षेत्राचे नुकसान काढताना भात, गहू, सोयाबीन, कापूस या पिकाचे नुकसान किमान 50% भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन 50% भारांकन पीक कापणी प्रयोगांतर प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास दिले जाईल। अर्थात 50-50चा जो रेशिओ आहे ज्याच्यामध्ये धाराशिवमध्ये 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात याच्या विरोधात लढाई देण्यात आली, हाच भारांकनाचा मुद्दा याच्यामध्ये घालून मेळ घालून त्याचं नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे। आणि केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचनानुसार ही नुकसान भरपाई या ठिकाणी पुढे दिली जाणार आहे। ही योजना सुरू करत असताना जे काही गेल्या वर्षी जो पीक विमा योजनेच्या अंतर्गत हप्ता देण्यात आलेला होता याचा हप्ता ही योजना सुरू करत असताना कार्यारंभ करत असताना त्याचा 50% हप्ता हा पीक विमा कंपन्याला देऊन ही योजना राबवायला मंजुरी दिली जाईल।
आणि ही योजना राबवण्यासंदर्भातील जे काही मार्गदर्शक सूचना असतील, किती हप्ता असेल, कोणती कंपनी असेल, याचा एक GR निर्गमित केला जाईल आणि त्याच्यानंतर ही योजना राज्यामध्ये राबवायला मंजुरी दिली जाणार आहे. अर्थार्थी 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग होता हा आता फक्त बंद करण्यात आलेला आहे. इतर काही याच्यामध्ये बदल आपल्याला दिसणार नाहीत. बऱ्याच वेळा सांगितलं की हा ट्रिगर, ते ट्रिगर वगैरे जे काही ट्रिगर असतील ते ट्रिगरची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाईल, त्याचं पीक विमा काढतानाच कॅल्क्युलेशन कसं असेल, हे सर्व आपल्याला या पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनाच्या GR मध्ये समजेल. जो GR या योजनेसाठीच्या निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर पीक विमा कंपन्या याच्यामध्ये सहभागी झाल्यानंतर समजणार आहे. तर मित्रांनो, एक महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये असलेली पीक विमा योजना बंद करून आता सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. धन्यवाद.